सांगली लोकसभा मतदारसंघात माहितीपूर्ण लढत होणार नाही, राजकीय परिपक्वता म्हणता येणार नाही। तसे करायचे झाले तर महाराष्ट्रात 48 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते। आघाडीत मैत्री होते किंवा लढत होते, असे मत शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले। विशाल पाटील यांना संसदेत नेण्याची काळजी व जबाबदारी आम्ही घेऊ, असा प्रस्ताव त्यांनी दिला आहे। त्याचवेळी काँग्रेस आमच्या सोबत न आल्यास त्यांच्याशिवायही आम्ही लढू, असा इशाराही त्यांनी यावेळी काँग्रेसला दिला आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात आणलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली। ते म्हणाले, सांगलीचा विषय देशात, राज्यात गाजतोय। सांगलीचे काय होणार आणि सांगलीमुळे काय होणार, हा मुद्दा चर्चेत आहे। त्याचे उत्तर एकच आहे, सांगलीतून पैलवान चंद्रहार पाटील दिल्लीत जाणार आहेत। देशाचा मूड भाजपाचे सरकार घालविण्याचा आहे। मोदी पंतप्रधान होणार नाहीत, 400 पारचा नारा फसवा आहे, हे स्पष्ट होईल। महाराष्ट्रात 35 जागांवर आम्ही जिंकू। महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, दिल्ली ही राज्ये महत्त्वाची आहेत। आमचा पक्ष स्वतःचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, त्यासाठी आम्हाला इतरांची गरज नाही। महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची जबाबदारी आहे। राज्यात सर्वत्र एकजुटीने लढले पाहिजे। जागा वाटपामध्ये आघाडीत घटक पक्षांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच वागायला पाहिजे आहे। महाविकास आघाडीच्या चर्चेला शिवसेनेकडून मी आणि विनायक राऊत जात होतो। काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष असल्याने 5-6 लोक जागा वाटपाला यायचे। हा निर्णय एकमताने झाला आहे। अनेक निर्णय एकमताने झाले आहेत। आघाडीत असे वाद होतच असतात, ते फार गांभीर्याने घ्यायचे नसतात। तसेच चर्चेत ठरलेल्या काही गोष्टी बाहेर सांगायचे आहे नसतात। पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की विशाल पाटील यांना संसदेत नेण्याची काळजी व जबाबदारी आम्ही घेऊ। ठीक आहे, फोटो कुणाचा घेऊ सांगा। तुम्ही सांगा फोटो कुणाचा, मी कुठं जाऊ सांगा तुम्ही। संजय राऊत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय राऊत साहेब आगे बढ़ो।